आज मी आईला म्हटलं मला साबुदाण्याचे वडे खायचे आहेत. तर आई म्हणाली ठीक आहे चालेल, चल करूया मग आज साबुदाण्याचे वडे. नाहीतर मी खिचडी करणारच होती तर त्याच्याबदले वडे करूया. तर चला मग मग आईने काय घेतले बटाटे आणि ते तिने उकडत ठेवले आणि 4 शिट्टी होस तोपर्यंत ते उकडत होते. आणि मग तिने बाजूला कढई घेतली, त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि ते तिने भाजलेत, मस्त खरपूस असे भाजलेत. त्याच्यानंतरनं तिने ते शेंगदाणे मिक्सरला लावलेत, असं बारीक असं तिने त्याचं कूट तयार केलं. त्याच्यानंतरनं तिने कुकर चेक केला बटाटे झाले आहेत की नाही, आणि बटाटे झाले होते, शिजले होते. मग तिने त्याच्यावरची सगळी साल काढली आणि ते तिने स्मॅश केलेत. आणि नंतरनं मग तिने ते शेंगदाण्याचं कूट साबुदाण्यामध्ये टाकून मिक्स केले. मिरची बारीक करायचं विसरलोच होतो आम्ही, मग मध्येच आठवली, मग आम्ही मिरची घेतली आणि ती बारीक केला, त्याचा खरडा केला आणि मग तोही आम्ही मिक्स केला. त्याच्यानंतरनं मग तिने बटाटे जे स्मॅश केलेले ते तिने टाकले ह्याच्यामध्ये मिश्रणामध्ये, थोडंसं वरून मीठ टाकले चवीनुसार. त्याच्यानंतरनं तिने ते सगळं मिक्स केलं, सगळं एकजीव केलं तिने ते सगळं. आणि सगळ्यांनी ते व्यवस्थित एकजीव करावे, कुठे मीठ जास्त नाही राहिलं पाहिजे किंवा कुठे मिरची अशी हे नाही राहिली पाहिजे. आणि नंतरनं मग तुम्हाला जसं जमेल तसे ते तुम्ही गोळे करा आणि त्याचे असे वडे करा, गोल गोल असे मस्त, जसं आपण वडापावसाठी करतो ना बटाट्याच्या भाजीचे वडे, तसे ह्याचे वडे करा. आणि मग तिने ते असे 5 ते 6 असे वडे करून घेतलेत एक साथ, का तर तिला ते तळायचे होते. आणि मला असं वाटतं तुम्ही ते थोडे बारीक जरी घेतले तरी चालेल किंवा मोठे घेतले तरी चालेल. आता आम्हाला आवडतात मोठेवाले म्हणून आम्ही मोठे वडे केले आहे. मग कढईमध्ये तिने तेल टाकले आणि ते तिने गरम करायला ठेवले. आणि हे आता चेकिंग सुरू आहे की बाबा तेल गरम झालंय की नाही. आणि ते तेल गरम झाले होते, मग तिने त्याच्यामध्ये वडे सोडायला सुरुवात केली. आणि वडे आता कसे खरपूस झाले पाहिजेत, तर अधूनमधून तुम्ही पलटा त्याला, म्हणजे खरपूसपणा असा वर दिसला पाहिजे. जसे हे कसे लालसर खरपूस दिसत आहेत तसे दिसले पाहिजेत, तर खायला कसे एकदम मस्त खुसखुशीत आणि असे नरम असे आतून लागतात. ते खूप छान चव लागते ते वड्यांची. आणि जसं तुम्हाला वाटतंय की झाले, मग लगेच ते बाहेर काढायचे आणि मग काय मस्त चविष्ट वडे खायला सुरुवात करायची. आणि त्याच्याबरोबर तुम्ही दही घेऊ शकता किंवा तुम्ही शेंगदाण्याची चटणी करू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं. चला मग मी आता जातो खायला.